म्हणजे कायद्याची भाषा जी आहे ती अशी करून ठेवली. तुमच्या डोक्यात एक बागुलबुवा टाकलेला आहे कायद्याचा, की कायद्याला घाबरलं पाहिजे. मी एक प्रश्न एम सिंग नावाचे मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्यांना विचारायला सांगितलं होतं जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा विषय आला होता. आता त्याला जवळजवळ 20-21 वर्ष झाली. 2000 सालची गोष्ट आहे. भुजबळांनी फतवा काढला होता. तर तो घोळ चालला होता. कोणाची मातोश्रीवर जायची हिंमत नव्हती पोलिसांची आणि ते सबमिट होतात का वगैरे वगैरे चाललं होतं. त्या काळात सिंग कमिशनर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि माझा एक विद्यार्थी आहे आबा माळकर, तो म्हणाला भाऊ मी जाणार आहे तर काय प्रश्न विचारू. तो म्हटलं त्यांना विचार, एका प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या कलमानुसार तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करणार आहात त्या कलमानुसार आत्तापर्यंत किती खटले झाले, गुन्हे दाखल झाले, खटले झाले आणि किती लोकांना शिक्षा झाली, हा प्रश्न विचार. आणि दुसरा प्रश्न असा विचार की 1860 हा कायदा आला तर त्याच्यात हे विशिष्ट कलम जातीद्वेष हे का घालण्यात आलं. तर ते सिंग हैराण झाले. ते म्हणाले मी तुमच्याशी नंतर बोलतो म्हणाले, मला भेटा. ते इतके हैराण झाले की इंडियन पिनल कोड मेकॉलेने लिहिलं हे माहिती असलेला पत्रकार हाच त्यांना धक्का होता. तर त्याने त्यांना विचारलं ना, तो म्हणाला हे कलम त्याच्यात का आलं. ते म्हणाले मेकॉलेने माहिती आहे पण हे तुम्ही कलम त्याच्यात का आलं 1860 हा प्रश्न तुम्ही कुठून काढला. तर मग त्यांनी शेवटी सांगितलं माझे असे गुरु ज्यांना मानतो ते भाऊ तोरसेकर त्याने हा प्रश्न विचारला. ते म्हणाले खरं सांगू का मलाही माहिती नाही हे कलम काय आहे ते, मलाही माहिती नाही. तर मग मी त्याला पढवून पाठवला होता. तो म्हणाला सर 1860 3 वर्ष वजा करा किती होतात. तुम्हाला 1857. मग 1857 काय झालं होतं ते लक्षात नाही आलं. म्हटलं 1857 बंड जे आहे ते काडतुसाला गायीची आणि डुकराची चरबी लावली, यातून जी अस्वस्थता निर्माण केली धार्मिक, त्यातून ते बंड पेटत गेलं सैन्यामध्ये. म्हणून तशा पद्धतीची कुठलीही कुरगोडी होऊ नये म्हणून ते कलम त्याच्यात आलं आहे. आणि मित्रांनो 1857ला इंडियन पिनल कोडमध्ये एवढ्यासाठी महत्त्व आहे की तो कायदा हा देशातला लिखित पहिला कायदा आहे, पहिला कायदा आहे. आणि तो कायदा आणण्यापूर्वी 1857चं बंड मोडून काढताना ब्रिटिशांनी अतिशय अमानुष असं क्रौर्य दाखवलं होतं. म्हणजे वधस्तंभ उभारले नाही, झाडाला खांबाला कुठेही लटकवून ते बंडखोर मारले होते. आम्ही इतके क्रूर आहोत, आमचा शब्द हाच अंतिम कायदा आहे आणि तो जर तुम्ही मानला नाहीत तर तुम्ही असे कुत्र्यासारखे मौतीने मराल हे दाखवून तो कायदा आणला. त्या कायद्याचा धाक का होता लक्षात घ्या. त्या कायद्याचा धाक का होता की तो कायदा इतका क्रूर असतो ही पहिली तुमच्या डोक्यात भावना घातली आणि नंतर कायदा आणला. म्हणून 1857 नंतर इंडियन पिनल कोड 1860 आलं. कायद्याचं राज्य म्हणणाऱ्यांना यातलं काय माहिती आहे का चर्चा करतात ते पोरखेळ चालतो, नुसता पोरखेळ चालतो, तावातावाने बोलतात, काही माहिती नसतं. म्हणून मी त्या अँकरला परवा विचारलं की तुम्ही क्राईम रिपोर्टर म्हणता तो कुठच्या पेपरमध्ये होता सांगा. ते माहिती नाही, तेही माहिती नाही आणि चर्चा मोठ्या करतात, तावातावाने बोलतात. अहो सोपं आहे, एक गोष्ट कळत नाही की विदूषकाला चाणक्य बनवला तर चंद्रगोपाला माकड उड्या माराव्याच लागणार हो. हे ज्यांना समजत नाही ते संपादक होऊन बसलेत, काय करायचं सांगा मला. हा सगळा भाग तुम्हाला कळला पाहिजे, हा सगळा भाग कळावा लागतो.